पोहळ्याची कढी करण्यासाठी हे लागणारे साहित्य आहे. अर्धा लिटर ताक घेतलेले आहे. 2 चमचे म्हणजे टीस्पून ओलं खोबरं घेतलंय. अर्धा टीस्पून जिरे पावडर. पोहाळ्याचा 1 तुकडा. पोहाळा कसा आपल्याला किती आवडत असेल त्याप्रमाणे त्याच्या फोडी करून घालायचे. आणि हे 1 चमचा टीस्पून धन्याची पूड. 2 चमचे डाळ भिजत घातलेली आहे आणि ती भिजून साधारण 1-2 तासात भिजते. ती आपल्याला नंतर वाटायची. थोडंसं अर्धा चमचा मोहरी आणि 4 ते 5 लाल मिरच्या. फोडणीसाठी कढीपत्ता वगैरे नेहमीचं साहित्य. असं हे सगळं साहित्य तयार आहे. आता हे सगळं आपण वाटायला घ्यायचं आहे. तर ही चण्याची डाळ घालूया. नंतर हे धने पूड घालूया. हे जिरे पूड घालूया. ही मोहरी घालूया आणि चे तुकडे करून घालूया. लाल मिरची आपल्याला आवडीप्रमाणे जितकं तिखट हवं आहे तसं घालायचं. आणि हे शेवटी खोबरं. आता हे सगळं आपल्याला वाटायचं आहे. हे सगळं आता आपण वाटून घेऊ. ह्या अशा आपण चौकोनी वगैरे अशा पोहाळ्याच्या फोडी करून घेतलेल्या. आता आपण हा पोहाळा शिजायला ठेवूया. आता मी प्रथम गॅस पेटवून त्याच्यावर पातेलं ठेवते आणि 2 चमचे तेल घालते. तेल तापलं की त्याच्यात जिरे घालायचे. वाटणात आपण मोहरी घातली होती ना. जिरेही घेतले ते, पण मोहरी घातली होती म्हणून ह्याच्यात मोहरी नाही घातली तरी चालते. मोहरीचं हे जिरे तडतडले की थोडा हिंग घालायचा. हिंग घातल्यानंतर पोहाळ्याच्या हा केलेल्या फोडी घालायच्या आणि थोडंसं हे घालून ठेवायचं. पाणी घालायचं आणि पाणी घालून पोहाळा शिजायला ठेवायचा. आता आपण पोहाळ्याच्या फोडी किती शिजल्यात किंवा काय शिजत आलंय असं बघूया. थोड्या शिजल्या, अजून थोड्याशा शिजायला हव्या. त्यामुळे पुन्हा मी जरा झाकण ठेवते आणि शिजवून घेते. आता पोहाळ्याच्या फोडी शिजल्या, त्यामुळे आता आपण त्याच्यामध्ये हे वाटण घालूया. आणि ताक घालूया. चवीला थोडीशी साखर घालायची. ताक आंबट असेल तर थोडंसं लागतंय 1-2 चमचे, नाहीतर मग 1 चमचा साखर पुरते ते चवीसाठी. आणि मीठ.
आता हे आपण शिजवून, आता ही अशी कढी चांगली छान उकळून घ्यायची आहे. आता ह्याला कढीपत्त्याची वरनं पुन्हा एकदा फोडणी द्यायची आणि आता त्याच्यामध्ये थोडीशी हळद घालू शकतो. म्हणून मगाशी आपण थोडंसंच तेल घातलं होतं, आता थोडंसं पुन्हा एकदा तेल घालायचं. तर ही कढी मध्ये मध्ये ढवळायची आहे. गॅस बंद करून त्याच्यामध्ये हळद घालायची आणि आता ही आपण त्याच्यात फोडणी घालूया. वरून फोडणी दिली की कढीपत्त्याचा वास जास्त छान लागतो. आता ही शिजायला लागलेली आहे, त्यामुळे आता आपली ही कढी तयार आहे. येसूला त्याला मज्जिगे सारू असं म्हणतात. आपण ही पोहाळ्याची कढी, आपली ताकातली कढी, तसं ते मज्जिगे सारू. तर अशी आपली ही कढी एकदम तयार आहे.